धरणगाव येथील लिटल ब्लॉसम इंग्लिश मीडियम स्कूल या सीबीएसई पॅटर्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या अत्याधुनिक आणि प्रशस्त अशा आमच्या शाळेत प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी तसेच पहिले ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन सध्या सुरू आहे। आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्लब, स्केटिंग, कराटे, फ्रेंच लँग्वेज, फोनिक्स, रोप, मलखांब, डान्स, ड्रामा अशा विविध कलागुणांना वाव दिला जातो। तर आजच भेट द्या लिटल ब्लॉसम स्कूल, धरणगाव, जिल्हा जळगाव। रस्त्यावरच आदिवासी महिलेची प्रसूती झाल्यानंतर आता प्रशासकीय यंत्रणा चौकशीसाठी महिलेच्या घरी पोहोचली। सोपळा तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगांमध्ये आदिवासी भागात राहणाऱ्या गरोदर महिलेला काल अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्याने त्याच्या कुटुंबियांनी आरोग्य केंद्र व रुग्णवाहिका यांच्याशी संपर्क साधला, परंतु संपर्क न झाल्याने गरोदर महिलेच्या पतीने मोटरसायकलवर महिलेला बसून आरोग्य केंद्राकडे नेण्याचे ठरवले, परंतु नेत असताना रस्त्यातच त्या महिलेची प्रसूती झाली। आजूबाजूच्या काही महिलांनी त्यांना मदत केली। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने संबंधित प्रशासन जाग झाले। सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवला, त्यानुसार आज जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्याधिकारी मिनल करणवाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर किरण पाटील, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, आदिवासी प्रकल्प अधिकारी यावल यांच्यासह आरोग्य विभाग, पंचायत समिती, महसूल विभागाचे अधिकारी महिलेच्या घरी जाऊन तिची व तिच्या बाळाच्या तब्येतीची विचारपूस केली आहे। त्याबरोबरच या घटनेला जबाबदार कोण या संदर्भात वरिष्ठ समिती चौकशी करून निर्णय घेऊ। यापुढे अशा घटना होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असं जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले। काय सांगणार, काय घडलं होतं त्या दिवशी की तुम्हाला रस्त्यामध्ये तुमचे काय झाले? म्हणजे तहा नेगोयला नाही तहा आप आज भाषा को आप आज भाषा में दवाखाना में दाहरे गाड़ी पगने तहाने करजने गंता नरसाने वजपुर जा को दे तहा वजपुर जाता जाता निकले गोने काय तर रस्ते हुई नसते ती एम्बुलेंस हाजिर है भी 1 घंटा जान है एम्बुलेंस डॉक्टर भी नहीं आ रहा, कोई मदद को आया था क्या डॉक्टर? काय नहीं आवे काय नहीं। काय झालं, कशी क्या हुआ था वहां पे, कशी गेले होते तुम्ही, कैसे गए थे यहाँ से? मोटरसाइकिल पगोइन एम्बुलेंस मिळाली नाही का? एम्बुलेंस काय नहीं आवे, अर्धा घंटा झालेला तरी बी फोन ना गाड़ी ना भी ना टेक को गांव टेक को ते आवे ने ते भी ना हवी ते गाडी ते भी शिवा आता कशी तब्येत, आता कशी तब्येत कशी विचार बोल बाळाची तब्येत कशी आहे? बळाची चांगली। चौकशी समिती नेमलेली आहे, त्याच्यात जे सत्य येईल ते समोर येईल, पण रस्त्यावर प्रसूती झाली हे आपण मान्य करताय। मग प्रथम दृष्ट्या याचे दोषी कोण आहे आणि त्यांच्यावर काय कारवाई? प्रथम दृष्टी याच्यामध्ये एक गोष्टी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल, याच्यामध्ये सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स आहे। कोण, बिकॉज याच्यामध्ये देखो तुमच्या समोर तुम्ही पण काही लोकांशी बोलले असेल, त्याच्यामध्ये एक काही लोकांनी काय वेगळा सांगितलेलं आहे की हॉस्पिटलला गेले, उपकेंद्राला गेले होते, तिथे काही लोकांचं म्हणणं आहे कोण थांबले नाही थांबले, स्वतः मोटरसायकलवर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला, पीएचसी मध्ये ते होते, पीएचसी ची वाहन पोहोचायला उशीर झाली, त्यापर्यंत डिलिव्हरी झाली, फिर पीएचसी ची वाहन घेऊन गेली, असं भरपूर काही लोकांच्या याच्या कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट्स पण आहे। परंतु त्या कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट्स मध्ये नेमकी सत्य काय आहे ते तो नक्की तपासावं लागेल। आणि हा म्हणजे जो वेगळा उत्तर स्टेटमेंट सगळेजण देत आहे त्याच्यामध्ये सत्यमध्ये ना मी इकडे होतो ना तिकडे होतो, प्रस्तुती रस्त्यावर झालेली आहे, या गोष्टीबद्दल व्हिडिओ आपल्या समक्ष आहे, परंतु ते कशा झाली, क्यों झाली, कोण याच्यावर दोषी आहे ते आयडेंटिफाय करणं, त्यांची दोष कितपर्यंत आहे ते आयडेंटिफाय करणं आणि त्याच्यावर नियमानुसार काय आपण कारवाई करू शकतो ते समजून घेणं, याच्यासाठी समिती आहे, त्याच्यासाठी वरिष्ठ अधिकारी आहे। आणि आजपर्यंत तुम्ही स्वतः पाहिलेलं आहे की अगर कुठल्याही चुका आणि गंभीर स्वरूपाच्या चुका झाल्या असेल तो ना शासन याच्यामध्ये सहन करतात ना प्रशासन, स्पष्ट निर्देश पण आहे सामान्य शासनाकडून की आपल्याला अजिबात सहन करायचे नाही, आरोग्य सेवा 1 नंबरच्या असायला पाहिजे, कुठल्याही प्रकारची कमतरता याच्यामध्ये असू नये आणि त्या प्रयत्नामध्ये आपण आहे। आणि तुम्हाला मी सांगतो याबद्दल आपण म्हणजे प्रचंड गंभीर आहे की अजिबात असा होता कामा नये। सगळे गोष्टी, सगळे बैठका, सगळे VC, सगळे गोष्टी सोडून मी स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी, तालुक्याचे सर्व वरिष्ठ अधिकारी या सगळे जण आपण या ठिकाणी आहे आणि एकमेव आपलं म्हणजे या ठिकाणी 2 उद्देश आहे। सत्य आपल्याला म्हणजे शोधून काढायचे, त्याच्यासाठी चौकशी समिती काम करते। दुसरा उद्देश आहे की या भविष्यात असा घडू नये त्याच्यासाठी काय आपल्याला म्हणजे होल ऑफ गव्हर्नमेंट अप्रोच घेऊन त्याच्यामध्ये ग्रामपंचायत असेल, आरोग्य विभाग असेल, काय करता येईल। आणि माझ्या व्यक्तिगत यावर म्हणजे आणि जबाबदारीने उद्देश आहे की मुलं आणि त्यांची आई, मुली आणि त्यांची आई
ते व्यवस्थित आहे, त्यांचे आरोग्य अत्यंत म्हणजे काही धोकादायक नाही, हा बघणं त्याच्यासाठी मिळालं. बोलते ना लोक. मॅम क्या कहना चाहिए? एक महिला रस्त्यावर डिलिव्हरी झाली, त्या घटनेला आता इथल्या प्रशासन लोकांच्या म्हणण्यानुसार 162 तास उलटले आणि त्यानंतर आज या ठिकाणी प्रशासन पोहोचलं आहे. एक रुग्णवाहिका मिळू न शकल्यामुळे आज तिला रस्त्यावर प्रसूती होण्याची वेळ आली आहे. एक महिला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तुम्ही या घटनेकडे कसं पाहताय? परवा कालच आमच्याकडे हे गोष्ट लक्षात आली की रोडवर एक डिलिव्हरी झाली, त्याचा व्हिडिओही समोर आला आणि अत्यंत चिंताजनक गोष्ट वाटली, कारण की आरोग्य विभाग समजा जिल्हा परिषदकडे आहे, तर मला पर्सनली याच्यात लक्ष द्यावं लागलं, म्हणून आपण कलेक्टरांसोबत आलोय. आणि त्याच्यात एक मेजर गोष्ट सांगायची असेल तर आम्ही सगळ्यांना तिकडच्या ANM जिथे उपकेंद्राला ते आधी गेले होते तिथेही विचारलं, मग त्याच्यानंतर आपण PHCलाही विचारलं, तर वेगळे वेगळे स्टेटमेंट ज्याच्यासमोर आता येत आहेत. म्हणजे 3-4 दिवस दिले तर अजून ती गोष्ट क्लिअर होईल. काही लोक सांगतायत की ते बाईकवर घेऊन आले, पण मग काय कॉन्टॅक्ट न करता उपकेंद्रावरून घेऊन गेले. अंगणवाडी सेविका ज्यांनी डिलिव्हरी केली ती सांगते की ॲम्ब्युलन्स 20 मिनिटात आली होती. पण हे सगळ्यामुळे एक गोष्ट क्लिअर होते की जे AAAचं कोऑर्डिनेशन आहे, जे एका पाड्यात एका गावात असायला पाहिजे, ते बहुतेक इथे झालेलं नाहीये. आणि AAAचं काय असतं, एक साधारण रजिस्टर आहे, त्याच्यात सगळ्या ज्यांची प्रसूती होणार आहे त्यांची नावं असतात आणि नेमकं त्यांनी कुठली प्रोटोकॉल फॉलो केली पाहिजे, SOP की त्यांनी आधी इथे झालं पाहिजे किंवा माहेर घराची योजनेचा वापर करून तिथे जायला पाहिजे, तेही आपण एकदा कन्फर्म करू की ती जे प्रोटोकॉल आहे, SOP आहे, ती फॉलो झालेली आहेत का. आणि एवढं सगळं करून जरी हे झालंय तर त्याचं नेमकं कारण घ्यायची तपास करून आपण पुन्हा तुम्हाला सांगू. दोषी आढळलं तर काय कारवाई? आपण नक्की, जसं शासन पण याच्याबद्दल क्लिअर आहे की जे दोषी आढळणार त्यांच्या विरोध सक्तीची आपण शिक्षा करणार आहे. म्हणजे बडतर्फ करावं लागेल तर बडतर्फ करू, सस्पेंड आहे तर सस्पेंड करू, डिपार्टमेंट इन्क्वायरी आहे तर तेही करू. मॅडम, अशी घटना ना घडू याकरता आता शासन हो, येस, याच्यात AAAची मीटिंग असते, म्हणजे आशा अंगणवाडी आणि ANM नर्स, त्याची एक मीटिंग प्रत्येक महिना झाली पाहिजे की नेमकं ज्यांची प्रसूती त्या महिन्यात शेड्यूल आहे त्यांनी जर त्यांना लेबर पेन सुरू झाले तर नेमकं त्यांनी काय करायला पाहिजे. त्या तिकडच्या PHCला ही स्टँड बायवर ठेवणे की नेमकं हे झालं तर त्यांना उचलून आणले आणि तिथे उपकेंद्र किंवा PHCला डिलिव्हरी करणे, हे प्रोटोकॉल फार सक्त राहिले पाहिजे. म्हणून जर याच्यात SOP मध्ये चूक झाली असेल तर ऍक्शन पण घेणे गरजेचं आहे की ते चूक पुढे होऊ नये. प्राथमिक चौकशीमध्ये एक असं समोर आलं आहे की ज्या ठिकाणी प्रसूती झाली त्या प्रसूतीच्या घटनास्थळापासून 100 मीटर अंतरावरच आशा सेविका राहत होती, मात्र ती अंगणवाडी राहत होती, अंगणवाडी सेविका, पण ती त्या ठिकाणी पोहोचली नाही. म्हणजे ते अंगणवाडी पाडेपर्यंत पोहोचली नाही, पण जे रस्त्याला जात होते तर त्याच्या समोर त्याचं घर होतं, म्हणून डिलिव्हरी करताना त्यांच्या मुलांना बोलवलं की बाबा असं असं रोडवर घडतंय, म्हणून ती पडून आली. लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी विनायक पाटील, चोपडा, जिल्हा जळगाव. लोकनायक न्यूज